महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठांपैकी एक कोल्हापूर महालक्ष्मीचे मंदिर. आज आपण मंदिराबाबतीत थोडीशी माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्रात कोल्हापूर शहरातील हे एक प्रमुख शक्तिपीठ असून अंबाबाई मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराचा इतिहास सुमारे 1200 वर्षांपूर्वीचा आहे. 7व्या शतकात चालुक्य राजवंशाच्या काळात बांधले गेले. महालक्ष्मी ही आदिमाया त्रिगुणात्मक स्वरूपिणी ब्रह्मांडाची परब्रह्म शक्ती मानली जाते. पौराणिक कथा कोलासुराने घनघोर तपश्चर्या करून देवी महालक्ष्मीला प्रसन्न केले आणि 100 वर्ष हे क्षेत्र सोडून जाण्याची इच्छा व्यक्त केली. देवीने तथास्तु म्हणून क्षेत्र सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि ती हिमालयास गेली, अर्थात वैष्णोदेवी होय. इकडे कोलासुराने 100 वर्ष सामान्य जनतेला त्रास दिला. भक्तांच्या आणि समस्त देवांच्या विनवणीनंतर 100 वर्ष पूर्ण होता श्री महालक्ष्मी आपल्या भव्य दिव्य सेनेसह कोल्हापुरात आले. त्यावेळी देवी महालक्ष्मीचे सरसेनापती दख्खनचा राजा श्री ज्योतिबा केदारनाथ होते. आश्विन शुद्ध पंचमीला श्री महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध केला. ह्या युद्धात देवी महालक्ष्मीला श्री त्र्यंबोली देवी, केदारनाथ, श्री यमाई अशा अनेक देवतांनी मदत केली. मुख्य गाभाऱ्यात काळ्या पाषाणातील महालक्ष्मीची आकर्षक मूर्ती असून ती 7व्या शतकातली आहे. भिंतीवर, खांबावर आणि शिखरावर कोरलेली सुबक दगडी शिल्पकला ही मोठे आकर्षण आहे. मंदिराची दिशा व बांधकाम सूर्याच्या किरणांनुसार रचलेले असून विशिष्ट दिवसांवर देवीच्या मूर्तीवर सूर्यकिरण थेट पडतात. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.